नमस्कार, मी नमिता किचन क्वीन मराठीमध्ये तुम सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत आप्याची रेसिपी शेअर करण्यासाठी मी 2 ग्लास तांदूळ, अर्धा ग्लास उडीद डाळ, अर्धा ग्लास हरभरा डाळ, 10 ते 12 मेथीदाणे घालून मी व्यवस्थित धुवून मिक्स करून मी ते 5 ते 7 तासासाठी मी भिजत ठेवले होते। त्यानंतर ते मी परत मिक्सरला वाटून घेतले आणि 5 ते 6 तासासाठी परत पीठ फॉर्मेट होण्यासाठी ठेवून दिले। त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अर्धा पीठ मी बाजूला काढून घेतले। त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे, थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि हिरवी मिरची जिराची पेस्ट करून घेतली होती, ती पण मी घालून घेतली। त्यानंतर ते थोडंसं मी पाहिजे असेल तर तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकता। मी ओलं खोबरं घातलेलं नाही आहे। चवीप्रमाणे मीठ घातल्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतले। आपले मिक्स करून घेतल्यानंतर एक साईडला मी आप्पेपत्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पण घालून घ्यायचं। आप्पेपत्र आपलं गरम झालं, त्याच्यामध्ये मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण आपल्या आप्पेपत्राला ते पसरून घेतलेलं आहे। आपलं व्यवस्थित तेल घालून पसरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं। मिश्रण पण कसं घालायचं की जे बाजूचे साईड नाही ते आधी घालायचं, त्याच्यानंतर मध्ये घालायचं। बाजूला मी व्यवस्थित घालून घेते, म्हणजे काय होईल की आप्पे मध्ये ते पण आणि साईडचे पण एकदमच आपले भाजले जातील। मध्ये आधी घातला तर मधले आधी भाजतात आणि साईडचे कच्चे राहतात, त्यामुळे मी साईडून घालून घेते। साईडचे आणि मधले दोन्ही पण एकदमच आपले भाजले जातील, त्यामुळे मी साईडून आधी घालून घेते आणि नंतर मध्ये घालते आणि व्यवस्थित असं मी पूर्ण पीठ त्याच्यामध्ये घालून घेते आणि एक 2 ते 3 मिनिटासाठी मी झाकण ठेवून देते, कारण आपले वरून पण कोरडे होतात म्हणजे आतून पण व्यवस्थित भाजले जातील। तर 2 मिनिटं झालेले आहेत, तर बघू शकता वरून पण आपले व्यवस्थित असे कोरडे झालेले आहेत। आता ते परतून घ्यायचं। मी व्यवस्थित परतून घेते। बघू शकते छान आपला कलर आलेला आहे। मेथीदाणे आणि हरभरा डाळमध्ये आपल्या आप्यांना खूप छान कलर येते आणि टेस्ट पण होतात। तर व्यवस्थित दोन्ही बाजूने मी मग भाजून घेते। जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघू शकते छान आपल्या आप्यांना कलर आलेला आहे। त्याच्याबरोबर ओल्या खोबऱ्याची चटणी पण आहे, नक्की ट्राय करा। थँक्यू।